नमस्कार मित्रांनो, मी शाकीर पठाण परत आपल्या भेटीसाठी आलो आहे एका नवीन विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी। मित्र हो, आपण खूप चांगला प्रतिसाद मला याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मला आणखीन उत्साह येतो नवीन नवीन व्हिडिओ तयार करायला आणि माहिती आपल्यापर्यंत शेअर करायला। तर मित्र हो, आज मी जो आपल्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे तो व्हिडिओ चा पहिला भाग मी काही दिवसापूर्वी बनवला होता। त्याच्यानंतर लगेच दुसरा भाग बनवायचा होता, पण थोडंसं वेळेच्या अभावी ते शक्य झालं नाही। असो, थोडा आज वेळ काढून मी आपल्या सर्वांसाठी केपीटीएलचा भाग 2 घेऊन येतो आहे। आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की केपीटीएल भाग 1 जर आपण बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी त्याची लिंक शेअर करीत आहे। त्या लिंकवर जाऊन तो डिस्क्रिप्शनमध्ये पहिला केपीटीएलचा भाग अवश्य बघणे, कारण तिच्यामध्ये मी आपल्याला थेरॉटिकल माहिती दिलेली आहे। थेरॉटिकल म्हणजे नेमकं केपीटीएल कसं वाढवता येईल, डिझेल कन्झम्पशन कसं होतो, डिझेल इंजनमध्ये पेट कसा घेतो, त्याचा पुरवठा किती होतो, कसे केल्यानंतर त्याचा पुरवठा कमी करता येईल, हे सगळे इंजनच्या आतल्या बाबी मी आपल्याला केपीटीएलच्या पहिल्या भागात सांगितलेले आहे। आणि आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रॅक्टिकली दाखवित आहे। तो प्रॅक्टिकल मी BS6च्या बसवर दाखवत आहे, विशेषतः कारण BS6 मध्ये ते तंत्रज्ञान दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये चालकाला लक्षात येऊ शकते की आपल्याला डिझेल खपत किती होती आहे, ती डिझेल खपत आपल्याला किती कमी करायची आहे आणि किती वाढवायची आहे हे चालकाला डिस्प्लेवर दिसतंय। म्हणून ते मी आपल्याला BS6च्या व्हिडिओवर तो प्रात्यक्षिक देत आहे, परंतु असं नाही की ते BS6 साठीच लागू आहे। त्या पद्धतीनं जर आपण सगळेच वाहने चालवले BS2 BS3 तर तिच्यामध्ये पण आपल्याला नक्कीच केपीटीएलमध्ये वाढ येईल, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। इवन जे BS4च्या गाड्या BS6च्या पहिले MG बॉडीचे आपल्याकडे होते त्या गाड्यांचं केपीटीएल 45-46 वर जात नव्हतं, तर मी या पद्धतीनं या तंत्रज्ञानानं ती गाडी चालवून तिचं 52 ते 53 पर्यंत केपीटीएल माझ्या डेपोमध्ये काढलेलं आहे। तर मित्र हो, मी अपेक्षा करतो की आपण व्हिडिओ पूर्ण बघणार, त्याचं लाईक करा, शेअर करा। चला आपल्याला पुढील माहिती मी देतो। तर मित्र हो, पहिले जेव्हा आपण गाडी सुरू करतो त्या पहिल्या गिअरमध्ये गाडी उचलली गेली पाहिजे, ज्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला विदाउट एक्सिलेटर गाडी चालू होते आणि वरती डिस्प्लेला बघा की 1 लिटरला 15 किलोमीटर गाडी चालेल अशी ही गाडी दाखवते। आणि तेच जर आपण सेकंड गिअरमध्ये आपण गाडी उचलतोय तर सेकंड गिअरमध्ये गाडी घेतल्यानंतर आपली गाडी जागेवर उचलताना आपल्याला एक्सिलेटर टचिंगमध्ये का होईना पण द्यावं लागेल। आणि जेव्हा आपण टचिंग मध्ये एक्सिलेटर देऊन गाडी उचलतोय तेव्हा डिस्प्लेला बघा की 1 लिटरला फक्त 1 किलोमीटर गाडी चालेल अशी ही गाडी आपल्याला दर्शवते। याच्यानंतर जेव्हा आपण टॉप गिअर मध्ये चालल तर काय होतं, बरेच मित्र केपीटीएल साठी खूप लो स्पीड मध्ये 60-65 चालवतात, चालू नका, त्यावर गाडी इंजन लोडवर येतो आणि डिझेल कंजप्शन जास्त होतो। गाडीला जास्तीत जास्त टॉप गिअर मध्ये 70च्या 80च्या मध्ये चालवा, त्यामुळे काय होतं की तुम्ही जितकं हळूच एक्सिलेटर टचिंग मध्ये करसाल 70च्या पुढे गेल्यानंतर तितकं कमी डिझेलचे कंजप्शन होईल। आणि जेव्हा उतारात पाय उचललं तेव्हा आपला डिझेल कंजप्शन 0 होतं। आता जेव्हा आपण न्यूट्रल मारलं तर बघा डिस्प्लेला दाखवतं की न्यूट्रल मारल्यानंतर 1 लिटरला 15 किलोमीटर गाडी चालते। तर असं न्यूट्रल न मारता फक्त उतार पाय जर उचलला तर आपल्या इथं 0 कंजप्शन होतो। आणि टॉप गिअर मध्ये 75-80च्या दरम्यान जेव्हा आपण गाडी चालवतोय त्याला एकसारखं टचिंग मध्ये चालवा, जास्तीत जास्त डिस्प्लेला जास्तीत जास्त 6-7 अशी डिस्प्ले येतील, 5च्या वरतीच त्याचे डिजिट येतील, 5-6-7 या दरम्यान आपण गाडी जर टचिंग मध्ये चालवली तर माझी खात्री आहे की आपला केपीटीएल हा 100% मिनिमम कमीत कमी ट्रॅफिकचं रोड चढ उतार आहे तरी 47च्या वरतीच आपलं केपीटीएल येणे अपेक्षित आहे। आणि जर यापेक्षा तुम्ही जास्त परफॉर्मन्स हे 0 जास्त मध्ये चालवलं, 3-4च्या डिजिट मध्ये चालवलं तर तुमचं केपीटीएल खूप कमी होणार आहे। त्यामुळे हलक्या टचिंग मध्ये गाडी चालवा आणि जास्तीत जास्त केपीटीएल घ्यायचा फायदा घ्या। मित्र हो, अपेक्षा करतो आज दाखवलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि आपण अवश्य त्या मी सांगितलेल्या जे कृती आहेत तिच्यावर अंमलबजावणी करून आपल्या डेपोचं आणि आपल्या महामंडळाचं आर्थिक बोजा कमी करण्यात हातभार लावणार। कारण की सध्या केपीटीएल हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे। बऱ्याच डेपोमध्ये मला असं कळालेलं आहे, तिथून मला माहिती आलेली किंवा मला फोन आलेले आहेत की बाबा आमचं BS6चा केपीटीएल जो आहे तो खूप लो चाललेला आहे। इव्हन 38, 39, 40 काय डेपोचं 42 याच्यावरती केपीटीएल जात नाहीये। तर या जर गोष्टी आपण बघितल्या आणि आपण याला जर व्यवस्थितपणे अंमलबजावणी केली, याची कृती जर केली तर 100% आपलं केपीटीएल वाढणार। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की BS4 आणि BS6 या गाड्या ज्या आहेत तर इलेक्ट्रॉनिक गाडी आहेत, त्याच्यामध्ये ECM आहेत। तर ECM असल्यामुळे काय होतं की मी जसं भाग 1 मध्ये दाखवलेलं आहे
की तो डिझेल पुरवठा तुमच्या पायाच्या इशाऱ्यावर करतो. तुम्ही जितकं एक्सिलेटर दाबणार तितकं पुरतो. त्यामुळे एकदम एक्सिलेटर पूर्ण न दाबता फक्त हलक्या टचमध्ये चालवली तरी तुमची गाडी तेवढंच पिकअप घेणार आणि तुमचं कॅपिटल 100% वाढणार. तर अपेक्षा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला. चला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.